आणखी एक सीसीटीव्ही आता समोर आलाय। दादरमध्ये हेडफोन घेतल्यावर या फुलबाजारामध्ये हा हल्लेखोर चित्रित झालेला आहे। फुलबाजाराच्या पदपथावरून भटकताना तो सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय। फुलबाजाराकडनं दादर रेल्वे स्टेशनकडे तो गेलाय अशी ही माहिती समोर येते। त्यामुळे आणखी एका हेडफोनच्या आधारे या हल्लेखोराचा तपास पुढे सरकलेला आहे। फुलबाजाराच्या पदपथावरून हा हल्लेखोर दादर स्टेशनच्या दिशेने जातानाची दृश्य समोर आलेली आहेत आणि या सीसीटीव्हीच्या आधारे आता आणखी कुठला धागा हाती येतोय पाहणं महत्त्वाचं असेल। हल्लेखोर कबूतरखान्याकडे गेल्याची सध्याची माहिती आहे। दादरच्या फुलबाजारमधला हा सीसीटीव्ही आणि ज्याच्यामध्ये हल्लेखोर या सीसीटीव्हीत या फुटपाथवरून भटकताना चित्रित झालाय। ही दोन दृश्य दादरमधलीच आहेत। दोन्ही सीसीटीव्ही दादरमधलेच आहेत। हल्ल्याच्या 7 तासानंतर आरोपी दादरमध्ये पोहोचलेला मोबाईलच्या दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज आपण स्क्रीनच्या एका बाजूला बघताय, तर दुसऱ्या बाजूला दादर मार्केटमधला सीसीटीव्ही समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये हल्लेखोर या फुटपाथवरून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता दादरमधून हा हल्लेखोर नेमका कुठे गेलाय याबद्दलची अधिक सविस्तर माहिती पोलीस शोधतायत, याबद्दलचा धागा शोधतायत। मात्र ही अपडेट आहे, दोन वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज दादरमधलेच आता माझावर आपण बघताय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।